जागतिक असलेल्या लॉयन्स क्लबचा हा कार्यक्रम आहे. मला आनंद व्हायचं काय कारण लॉयन्स क्लबच्या कार्यक्रमाचा मी वाघ अध्यक्ष आहे. यशवंतांच्या 2 ओळी आहेत. मला त्या काहीतरी 7वी-8वी कविता होती. कविता अशी गोष्ट आहे जी तुमच्या हृदयाला कोरली गेली ती कायमची कोरली जाते. त्यांनी श्रमाचं महत्व सांगितलं आहे. घणाचे गाव घालावे गळावा घामंगीचा, घणाचे गाव घालावे घळावा घामंगीचा, तयासाठी यशोदेवी करी गे हार पुष्पांचा, तयासाठी यशोदेवी करी गे हार पुष्पांचा. गाडगे महाराजांचं कीर्तन सुरू आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. जोरात कीर्तन रंगात आलं. एक माणूस धावत होतो, बाबा बाबा थांबा थांबा. धावून धावून थांबा. काय झालं? बाबा आपला गोविंदा गेला. गोविंदा गेला म्हणजे गाडगे बाबांचा मुलगा. मुलगा गेल्याची बातमी कीर्तनात येते. माझ्यासारखा बाप असता टाळ ढोल एकतारी काय या सगळं फेकून धावत गेला असता. अरे बापा कसं झालं? विठ्ठल बागाने असंच केलं. नको कीर्तन फिरतून काय करायचं? दुःखा केला एवढी दुःखा पहाडा एवढं दुःख डोक्यात. गाडगे थांबले का हो? भजन करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. असे आले गेले कोट्यानु कोटी, काय रडू मी एकासाठी. माये गोविंदा गेला तरी माया पुढे माया मवडे माझ्या समोर माझ्या पुढ्यात जे चिल्ल पाल्ल बसलेले आहेत ते सगळे माहे गोविंदाच आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात मला गोविंदाच दिसतो. शिक्षकांना माझी आज एकच सांगणं आहे. आपण आपल्या लेकराची अपत्याची जेवढी काळजी घेतो, चिंता वाहतो, पिता म्हणून बाप म्हणून, शिक्षकांनी गाडगे महाराजांच्या दृष्टीतून आपल्या समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिलं. या वर्गामध्ये जो प्रत्येक विद्यार्थी बसलेला आहे हा प्रत्येक विद्यार्थी हा माझाच गोविंद आहे. मी त्याची जेवढी चिंता होईल, त्याची जेवढी काळजी करीन, मी त्याला जसं शिकवीन तसंच या प्रत्येक पोराला मी शिकवीन. एवढं जरी शिक्षकांनी आपल्या मनामध्ये रुजवलं तरी आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये अनाहता दिसते. जो ट्युशन लावतो, जो पैसे देतो, जो मान सन्मान देतो त्याला शिकवायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि जो कमजोर आहे, कमकुवत आहे, ज्याचे बुद्धिमत्ता आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे फार मोठी दरी आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वर मौली जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू की सरिता ते सागरू त्याची देवी. समुद्राकडे येणारी जी नदी आहे त्या नदीला सागर कधी नाही म्हणत. तुझा शिक्षक जो आहे त्या शिक्षकाने कोण्याही शिष्याचा विद्यार्थ्याचा अवहेर करायला नको. तो माझाच आहे. मला जे जे येतं, मला जे जे कळतं, मला जे ठाऊक आहे, आपणाशी जे जे ठावे ते ते इतराशी
एक महाराष्ट्र सरकारने पुस्तक काढलं होतं, शिक्षक आणि माझी शाळा. त्याला मी प्रस्तावना दिली होती. मी असं मानतो, शिक्षक हा विद्यार्थ्याचा नुसता मायबाप नसतो. शिक्षक हा वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर गाय सुद्धा असतो. गाय 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 शिक्षक असून गाय असतो म्हणजे काय? या ज्या दोन पोरींना यश मिळालं आहे, यांचे कष्ट, श्रम, परिश्रम, अभ्यास त्याला कारणीभूत आहेतच. त्याला पुरवणी मिळशी धरतो. यांना ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्यांचे परिश्रम सुद्धा याच्या पाठीमागे आहेत. काय म्हटलं जातं की शिक्षक बिचारा कलेक्टर होतात, सायंटिस्ट होतात, मोठे होतात, मंत्री होतात, मोठ्या हुद्द्यावर जातात. ते आपोआप जात नाहीत. ज्ञानेश्वरांची एक भूमी अशी आहे, आपण झाडाकडे जेव्हा पाहतो तेव्हा पानं फळं फुलं बहरून आलेली असतात. म्हणजे पानं फुलं फळं एकदम भरून येत नसतात. ती केव्हा येतात? ती केव्हा येतात? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की झाडाचं जे मूळ आहे त्या मुळाला जर पाणी मिळालं तर ते झाड फोफावतं, त्याला चांगली फुलं फळं येतात. झाडाला पाणी कोण घालतं? एक निसर्ग घालतो. शेती असली तर शेतकरी घालतो, माळी घालतो. तसेच तुम्ही मुळाला पाणी देणारे माळी आहात. मी जे पाणी घालतं ते पाणी पिऊनच ही जी फळं आहेत ही फळं कलेक्टर होतात, कमिशनर होतात, मुख्यमंत्री होतात, काय काय होतात. हे सगळं श्रेय तुमचं आहे. तुमचं दुर्दैव एकच आहे. फक्त तुमचं दुर्दैव एकच आहे. दुर्दैव शब्द म्हणजे या मुलांच्या पार्श्वभूमीवर मी तो शब्द वापरला. काय दूध देते? वासरू दूध पितं. जे वासरू दिल्लीपर्यंत ठक्कर मारतात, मोठे होतात, मेजर होतात, कमिशनर होतात, कशी होतात? गाय जेव्हा वासराला दूध पाजेल तेव्हा त्या वासराच्या अंगात बळ येत. आधाचाच नसेल तर पोऱ्यात येणार. गायला जेव्हा चांगला धष्टपुष्ट चारा मिळतो तेव्हा तिला भरपूर दूध येतं, आणि भरपूर दूध येतं तेव्हा वासरू धष्टपुष्ट होतं. आपला विद्यार्थी धष्टपुष्ट केव्हा होईल? ज्ञान संपन्न केव्हा होईल? यशस्वी केव्हा होईल? जेव्हा शिक्षक वाचनालयात असेल आणि बकरी मेलच्या झाडाचं पान खाते, तसा शिक्षक हातात आलेल्या पुस्तकातलं सगळं ज्ञान जेव्हा आपण अवगत करेल तेव्हा ते तो विद्यार्थ्याला देऊ शकेल, आणि ते विद्यार्थ्याला दिलेलं ज्ञान त्या विद्यार्थ्याला मोठं करतं. मी जे गमतीने म्हणालो की तुमचं दुर्दैव होतं, ते विद्यार्थी जे आहेत, आता ही पोपटी उद्या डॉक्टर होईल, ती जर्मनीत जाऊन मोठी इंजिनियर होईल. पण हिला शिकवणारे तुम्ही रिटायर होईपर्यंत मास्तरच, आणि आंदोलन तणका बढावं. तेव्हा अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं पुण्य आपल्या हातून घडव, एवढीच या प्रसंगी मी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि खूप वेळ झाला आहे, दोन म्हणतो. खेड्यापाड्यामध्ये मुला मुलींची लग्न होत नाही. मुलाचं लग्न यासाठी होत नाही की त्याला नोकरी नाही. मुलीचं लग्न यासाठी होत नाही की तिचा बाप हुंडा देऊ शकत नाही, ठीक पण नाही. म्हणून तुम्हाला कोणत्याही खेड्यामध्ये अतिशय वाईट, भयंकर, भयानक
अंगावर येणारी जीव घेणारी परिस्थिती खेड्यापाड्यामध्ये आहे. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये समजा ते 5,000 वस्तीचं खेडं असलं तर त्यात 50-60 पोरं बिना लग्नाची आहेत. वळूसारखी, सांगासारखी, कठाळ्यासारखी गावोगाव गल्ली गल्ली हिंडत असतात. लग्न होत नाही. मुलीचं लग्न का होत नाही त्याचं कारण का शेवटच्या कळत आहे. पण मला एक कविता फार आवडते. मानसशास्त्र कविता छान आहे. मालनी व मालनी माझी वाचा सजनी. तुम्ही लक्षात घ्या, लग्नाचा सीझन आहे आणि घरात पत्रिका येतात, आमंत्रण येतात, लोकांच्या वराती निघतात, बँड बाजा वाजतो आणि ही पोरगी रोज खिडकीतून पाहतो. तिचं लग्नाचं वय उलटून चाललं गेलं हे रोज ती पाहते. तिला काय वाटतं साहेब? मालनी व मालनी माझी वाचा सजने तुले कसं सांगू बहिणा. काल माया सपनात आले ना घुमेना. काल माया सपनात आले ना घुमेना. तुले कसं सांगू बहिणा. आता लोक नदीवानी नुसती मी वाहिले. आता लोक नदीवानी नुसती मी वाहिले. उरातल्या डवाची खोली नुती पाहिले. उरातल्या डवाची खोली नुती पाहिले. डवात तरंग तरंगाचा पायना. डवात तरंग तरंगाचा पायना. मी कविता कधी ब्रेक करत नाही पण आता सांगतो तुम्हाला कळावं म्हणून. डवात तरंग तरंगाचा पायना. मुलीला पाहायला गावात पाहुणे मग ती चोरून त्याच्याकडे पाहते. हा माझा राजा, मी याची राणी, ही राणी, हा राजा, वाजेल बँड. अशी ती स्वप्न पाहत असते. ही स्वप्न पाहत असताना दुसरा एक म्हणत होता, हो ते दुसऱ्या गावचे पण पाहुणे आलेले आहेत. भाई उठून जातात ते दुसरे येतात. पुन्हा तेच मी राणी, हा डवात तरंग तरंगाचा पायना. असा कसा पायना गासी मायना. असा कसा पायना गासी मायना. संग मंग झुलो एकमेका टोलो. संग मंग झुलो एकमेका टोलो. ये रे तू सजना काल माया सपनात आले रघुमैना. तुले कसं सांगू बहिणा. मोर पंखी झाली काय आज माहिराया. मोर पंखी झाली काय आज माहिराया. मन चंदनाचं झालं अख्तराचा फाया. मन चंदनाचं झालं अख्तराचा फाया. फाया अत्तराचा हरणीच्या पाशी. हाया अत्तराचा हरणीच्या पाशी. असूनही अशी कशी वनवासे. असूनही कशी अशी वनवासे. संग मंग नावो एकमेकाले वो. संग मंग नावो एकमेकाले वो. ये रे तू सजना काल माया सपनात आले रघुमैना. तुले कसं सांगू बहिणा. तुले कसं सांगू बहिणा. गेल्या साली पंचांगात तीच नव्हती लग्नाचे. गेल्या साली पंचांगात तीच नव्हती लग्नाचे. अवंदाच्या साली झाली माती पीक पाण्याचे. अवंदाच्या साली झाली माती पीक पाण्याचे. पावणे येतात पाहून जातात. पावणे येतात पाहून जातात. काळजात फूल खोडून नेतात. काळजात फूल खोडून नेतात. देणं घेणं सरू दे रीत बात मरू दे. देणं घेणं सरू दे रीत बात मरू दे. ये रे मन मोहना
काल माया सपनात आले रघुमेना, मालनी माझ्या जीवाच्या सजने, तुले कसं सांगू बेना, काल माया सपनात आले रघुमेना. देणं घेणं सरू दे, रिक्त भात मरू दे. खानदेशात इतकी भयानक परिस्थिती आहे, त्याची भाषा दिली आहे. लोक जुळलं कसं काय जुळलं? 60-40 काही कळलं? 60-40 60,000 रुपये आणि 40 टोळे. आता ज्या पोरींना मायबापांनी जन्म दिला आहे त्यांनी काय करायचं? आपल्या घरात जर कोणी लग्नात असेल तर मी साक्षात दंडवत घालून विनंती करतो, घेणं घेणं सरू दे, रित भात मरू दे, पुर्या सदा मंगल. मी ही कविता मानत नाही. तुमचे माझे खेड्यापाड्याचे आईवडील जे कष्ट करतात त्या कष्टाला केलेली ही आरती आहे, ही कविता नव्हे. कायम मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचत थय थय, इज नाचत थय थय, ढग ढोल वाजवते, तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उन्हारते, वटी पोटाले बांधते, झोई झाडाले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते. काकरात बिजवाईन हसर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळांनो सात गोंधन, सरी सरीवर येती माती नाती जुती होते, तिचा कस्तुरीचा वासन भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते, वाट सजिले पायते, मैना वाटुरी पायते, राघू टिपण हानते, राघू टिपण हानते, ढग बरसते, टिपण चालते, टिपण चालते. वला टाकती टिफन शितू वखर पायते, पाणी बिगल ढेकुल लोणी पायाले वाटते, काया ढेकलात डोया हिरव सपन पायते, डोया सपन पायते, काटा पायात रुतते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते, ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. जमिनीत शेतकरी शिवराज आम गायक रक्त आठवेल, हाडाची काढा करतील, तेवढंच त्याला चांगलं पीक मिळेल. शाळेमध्ये शिक्षक जेवढी हाडाची काढा करतील, रक्ताचं पाणी करतील, तेवढाच विद्यार्थी हा आभाळाला हात टेकवणारा होईल. आपल्या मेहनत मी इतकी सुंदर मी खूप शाळा काढला,
85 वर्ष इतकी सुंदर शाळा क्वचितच पाहिजे. गोंधळ नाही, गडबड नाही, असं नाही, कचरा नाही. धन्यवाद.